नमस्कार. काल एका मित्राचा फोन आला होता आणि त्यांनी विचारलं की तो जुना मित्र आहे माझा तो. काय म्हणे कृष्णमूर्ती लाईफचं म्हणजे मानवी जीवनाचं उद्दिष्ट वगैरे काय आहे याविषयी काही बोलले का कुठे? म्हटलं "हो, तसं तर काही आता सांगता येत नाही आणि आपल्याला ते समजूनही सांगता येत नाही. पण त्याविषयी काही कुठे लिहिलं असेल किंवा काही बोलले असतील तर एखाद्या वेळेला सापडलं तर मी पाहतो आणि सांगतो." त्यानुसार मला ते सापडलं एका ठिकाणी. एक प्रश्न असाच विचारला होता की प्रश्नकर्त्याने विचारलं होतं की व्हॉट इज द मिनिंग ऑफ लाईफ अँड इज देअर समथिंग बियॉन्ड मी अँड हाऊ टू फाइंड इट. असा हा प्रश्न होता. जवळपास याच्यामध्ये मानवी जीवनाचं उद्दिष्ट काय असा भाव त्याच्यात आहेच समजा. तर मी एक थोडीशी पर्सनल गोष्ट सांगतो. मी नर्मदेच्या किनारी एकदा असा म्हणजे ओंकारेश्वरला भटकत असताना सकाळची वेळ होती. त्यावेळेला धरणं वगैरे नसल्यामुळे नर्मदेला भरपूर पाणी असे. अंघोळ वगैरे झाली, स्नान झालं. माझ्यासमोर एक वयस्कर अक्षरशः तेजपुंज म्हातारा काहीतरी अंघोळ वगैरे करत होता आणि कमंडलूंना सूर्याला अर्घ्य देत होता. आता त्याचे पर्सनॅलिटी एवढी हिप्नॉटिक होती की त्याच्याकडे पाहत राहावं असं वाटे. बराच वेळ झाला. ते सगळं आटोपलं आणि तिथे खडकाळ जागा असल्यामुळे नेमका मी जिथे बसलो होतो तिथून तो गेला आणि मला एवढाच म्हणाला, "ये देखो बोले बाबू, ये जो अपने को जान दी है ये खाली उसको जानने के लिए दी है." मैंने बोला, "ठीक है, आपकी बात मैं ख्याल में रखूँगा." खरं म्हणजे त्याच्यात जान या शब्दावर जो श्लेष होता तो माझ्या कायमचा लक्षात राहिला. पण हा झाला आता आपला ट्रॅडिशन अप्रोच. पण आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ लाईफ याविषयी कृष्णमूर्ती काय म्हणतात ते जे मला सापडलं त्याच्यातलं थोडंसं सार आपण पाहू. तर कृष्णमूर्ती म्हणतात, वी आर आस्किंग व्हॉट इज द मिनिंग अँड द सिग्निफिकन्स ऑफ लाईफ अँड इफ देअर इज एनी मिनिंग ॲट ऑल. खरोखरच काही असा अर्थ आहे का जीवनाला आणि असला तर तो काय असावा? इफ यू से देअर इज यू हॅव ऑलरेडी कमिटेड युअर सेल्फ टू समथिंग. जर तुम्ही हो म्हटलं की तसा उद्देश आहे मग तुम्ही अगोदरच मान्य केलं की काहीतरी ते आहे. त्याच्यानंतर देअर फॉर यू कॅनॉट एक्झामिन. नंतर मग तुमचा सगळा मार्गच खुंटला. कारण काय की तुम्ही आता मान्यच केला आहे. मग पुढे ते तपासणं, त्याविषयी शंका घेणं वगैरे वगैरे हे काही आता काही कामाचं नाही राहिलं. यू हॅव ऑलरेडी स्टार्टेड विथ द डिस्टॉर्शन. तिथे आता मुळात तुम्ही इथूनच चुकीच्या एका गडबड अशा प्रकाराने तुम्ही सुरुवात केलेली आहे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ लाईफ. इन द सेम वे इफ यू से देअर इज नो मिनिंग टू लाईफ. आणि जर तुम्ही असंही म्हटलं की आता जीवनाचा काहीच उद्देश नाही, जीवन जसं आहे तसंच आहे, तर दॅट इज ऑल्सो अनदर फॉर्म ऑफ डिस्टॉर्शन. हे सुद्धा त्या प्रकारचंच डिस्टॉर्शन आहे. सो वन मस्ट बी कम्प्लिटली फ्री ऑफ बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ॲसर्शन्स. दोघाही मान्यतेपासून आपण वेगळं राहायला पाहिजे. अँड धिस इज द रिअल बिगिनिंग ऑफ मेडिटेशन. आणि खरं म्हणजे ध्यानाची इथूनच सुरुवात होते. द मशरूम ग्रोथ ऑफ गुरुज. आता कृष्णमूर्तीने हा जरा मस्त शब्द वापरला, मशरूम ग्रोथ ऑफ गुरुज फ्रॉम इंडिया हू आर स्प्रिंगिंग अप ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे हे मशरूम कसं झाड उगवत राहते त्याचं म्हणजे पैदास खूप राहते. तर असे गुरु सगळ्या जगभर पसरलेले आहेत. हॅज प्रोव्हाइडेड ए ग्रेट मिनिंग टू दॅट वर्ड. आणि त्यांनी आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय असावं काय नसावं याविषयी बरीच चर्चा केली आहे. बट व्हेन यू डू नॉट डिमांड एनी एक्सपिरियन्स देअर इज नो डिस्टॉर्शन अँड इल्युजन. पण जेव्हा तुम्ही खरोखर तुम्हाला कुठलाही अनुभव नको, कुठलीही दिव्य प्रचिती नको किंवा काहीच नको, तर तुम्ही एखाद्या वेळेला डिस्टॉर्शन आणि इल्युजनपासून मुक्त राहू शकाल. ओनली देन कॅन द माइंड, द होल स्ट्रक्चर ऑफ कॉन्शियसनेस बीइंग फ्री, बी कॅपेबल ऑफ लुकिंग ॲट इटसेल्फ विदाऊट एनी काइंड ऑफ डिस्टॉर्शन मुवमेंट. म्हणजे जर ओनली देन कॅन द माइंड, द होल स्ट्रक्चर ऑफ कॉन्शियसनेस बीइंग फ्री. जर तुमचा संपूर्ण कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस या गोष्टीपासून म्हणजे कुठल्याही निर्धारित धारणेपासून जर मुक्त झाला
आणि बी कॅपेबल ऑफ लुकिंग, आणि तसा तो मुक्त झाला तर तुम्ही तुमच्या ठिकाणी एक तऱ्हेचं इन्साईट किंवा लुकिंगची एक पॉवर येऊ शकते विदाऊट एनी काइंड ऑफ डिस्टॉर्शन मोमेंट. आणि ती काही मग कोणत्या डिस्टॉर्शन मोमेंट असं तिला आपण म्हणू शकत नाही. आणि तीसुद्धा अशी राहते की द काइंड ऑफ डिस्टॉर्शन मोमेंट विदाऊट एफोर्ट, आणि ती सहज असते. त्याच्या ठिकाणी कुठलाही प्रयत्न करणारा असा मुळीच नसतो. एफोर्ट इम्प्लाइज मी, कारण तुम्ही जेव्हा कुठलाही प्रयत्न करता तर तो प्रयत्न याचाच अर्थ मी प्रयत्न करतो असा होतो. अँड समथिंग दॅट इज आय एम गोईंग टू अचीव, आणि मी हा प्रयत्न कशासाठी करतो की काहीतरी मिळवण्याकरता. त्याच्यामुळे काय होतं की देअर इज अ डिव्हिजन बिटवीन मी अँड दॅट. त्याच्यामुळे दोन म्हणजे असं डिव्हिजन होतो. आता हे दॅट नक्की काय आहे हे आता आपल्याला काही माहीत नाही. डिव्हिजन बिटवीन मी अँड दॅट. टू एक्सप्लोअर धिस यू नीड ए ग्रेट एनर्जी. तर आता हे डिव्हिजन आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आता ते काय जे काय असेल ते एक्सप्लोअर करण्याकरता आपल्याला एक विशिष्ट एनर्जीची जरूरत लागते. बट वी डिसॅपेटेड एनर्जी थ्रू ट्राईंग टू ओव्हरकम व्हॉट इज. पण आपली सगळी एनर्जी आपण सध्या जसे आहोत तसे, म्हणजे आता आपण रागी आहो, तेच परत आपलं क्रोधी आहो, तर याच्यासाठी आपला व्यर्थ जो संघर्ष चालू असतो. कारण आपण ऑब्झर्वर ही नीट समजून न घेतल्यामुळे किंवा व्हॉट इजशी चिटकून न राहिल्यामुळे जी एनर्जी आपली टिकायला पाहिजे ती काही टिकत नाही, आणि तिचा एक तऱ्हेचा व्हॉरस होतो, आणि तुम्ही मग व्हॉट इजपासून पलायन करायचा प्रयत्न करता, किंवा टू ॲनालिसिस व्हॉट इज, किंवा मग ॲनालिसिस करून काहीतरी त्याच्यापासून निष्कर्ष किंवा कन्क्लुजन काढता. कृष्णमूर्तींनी नंतरच्या एका ठिकाणी म्हटले आहे की टू ॲनालिसिस इज टू पॅरालिसिस. तर टू ॲनालिसिस व्हॉट इज बिकॉज द ॲनालायझर इज ॲनालाइज. म्हणजे हे तर आलंच की जो विश्लेषण करता आहे, जो ज्याचं विश्लेषण करतो आहे तेच तो आहे. द ॲनालायझर इज नॉट डिफरंट फ्रॉम दॅट विच इज ॲनालिसिस. वी मस्ट गो इन टू द क्वेश्चन ऑफ कंट्रोल. मग हा कंट्रोलचाही परत एक प्रश्न येतो. इन कंट्रोल देअर इज द कंट्रोलर अँड द कंट्रोल. कंट्रोलमध्ये एक कंट्रोल करणारा असतो आणि एक ज्याला आपण कंट्रोल करू ते असं काही असते. द कंट्रोलर हा एक फिक्शियस इल्युजनरी अशी एक हे आहे, आणि तो एझ्युम करतो. द कंट्रोलर हू थिंक्स म्हणजे ॲझ्युम्स ही इज डिफरंट फ्रॉम दॅट विच ही डिझायर्स टू कंट्रोल. ज्याला कंट्रोल करायचं आहे त्याला मीच कंट्रोल करतो अशा तऱ्हेचं एक ॲझम्पशन निर्माण होते, आणि त्याच्यामुळे कंट्रोलर हा निर्माण होतो. वस्तूचा कंट्रोलर हा सुद्धा एक विचारच आहे. सो ही हॅज ऑलरेडी डिवायडेड हिमसेल्फ, हेन्स देअर इज ऑलवेज कॉन्फ्लिक्ट. आणि मग नसलेल्या दोघांमध्ये व्यर्थ कॉन्फ्लिक्ट होतो. दॅट इज द वन फ्रॅगमेंट ऑफ थॉट. म्हणजे विचारक किंवा थिंकर किंवा कंट्रोलर हा विचाराचा दुसरा एक भाग आहे. सेज इट सेल्फ आय मस्ट कंट्रोल, की जो म्हणतो मीच काहीतरी कंट्रोल करतो आणि सगळी घडी व्यवस्थित बसवतो. आय मस्ट कंट्रोल अदर फ्रॅगमेंट ऑफ द थॉट. एका तुकड्यात दुसऱ्या तुकड्यावर हावी व्हायचा प्रयत्न करतो, आणि त्यामुळे संघर्ष होतो, आणि संघर्ष झाल्यामुळे तुमची एनर्जी डिसॅपेट होते. ती एका ठिकाणी स्थिर राहत नाही, ती फ्रिक्शनमध्ये व्यर्थ वाया जाते. बट द थॉट विच सेज दॅट इज इटसेल्फ ए पार्ट ऑफ थॉट. The controller is the control, the experiencer is experience. They are not two different entities or moment. The thinker is the thought. There is no thinker if there is no thought. म्हणजे there is no thinker, there is no thought. If there is no thought, this is a very important, because when this is realized completely, deeply, not verbally, not theoretically, but actually, then the conflict comes to an end. म्हणजे तुम्हाला जेव्हा थिंकर अँड थॉट ही दोन गोष्टी नसून त्या एकच गोष्टी आहे, हे त्याचा जर तुम्हाला स्पष्टबोध झाला तर म्हणजे रिअलाइज कम्प्लिटली, डीपली अँड नॉट व्हर्बली, म्हणजे नुसतं ऐकू ज्ञान नाही किंवा वाचीव ज्ञान नाही, तर अशी जी तुमची बोधावस्था ज्यावेळेला येईल त्या बोधावस्थेसोबतच कॉन्फ्लिक्ट नावाचं जे काही चक्र तुमच्या मागे लागलं आहे ते नष्ट होईल, किंवा तुम्ही त्याला एंड करू शकाल. देन देअर इज द सायलेन्स. मग तिथे कॉन्फ्लिक्टच नाही, दोन गोष्टीचं फ्रिक्शनच नाही, तर एनर्जीज तुमची रिलीज होणार, आणि
देअर इज दॅट सायलेन्स विच इज नॉट प्रोड्यूस ऑर कल्टिवेटेड. मग तिथे अशी नीरव शांतावस्था अशी प्राप्त होईल की जी कोणी उत्पन्न करू शकत नाही, नष्टही करू शकत नाही, आणि तिची जोपासना किंवा तिची वाढ किंवा आजच्यापेक्षा उद्या जास्त अशाही प्रकार त्याच्यामध्ये राहू शकत नाही. सो दॅट इज नो मी टू ऑब्झर्व दॅट सायलेन्स. किंबहुना मी ती सायलेन्स ऑब्झर्व करतो असंही तिथे काही राहत नाही. कारण असं जर तिथे काही राहिलं तर त्याला आपण सायलेन्स म्हणू शकणार नाही. तर सायलेन्स इज यू, कारण तिथे तुम्हीच सायलेन्स असता. जसं आपण एक नेहमी म्हणतो की यू आर अँगर किंवा आय ॲम अँगर, आय ॲम इनवी. तसं या सगळ्या बोधावस्थेमुळे काय होतं की सायलेन्स इज यू, म्हणजे देअर इज नो डिफरन्स बिटवीन सायलेन्स अँड यू. तुम्ही म्हणजे सायलेन्स आणि सायलेन्स म्हणजे तुम्ही. अशी एक रहस्यमय किंवा अशी एक अद्भुत स्थिती तुम्हाला त्या बोधावस्थेमुळे येऊ शकते. कारण काय, तर आता तुमची एनर्जी ही साठवल्या गेलेली आहे आणि पहिली ती या विचार आणि विचारक याच्या कॉन्फ्लिक्टमध्ये नष्ट होत होती. तर सायलेन्स इज यू बट ओनली सायलेन्स, क्वाईटनेस, अँड इन दॅट सायलेन्स देअर इज नो क्वेश्चन अबाउट मिनिंग ऑफ लाईफ. आणि ती अशी परमशांती असते की त्या शांतीमध्ये हा जो प्रश्न आहे तुमचा, इन दॅट सायलेन्स देअर इज नो क्वेश्चन अबाउट द मिनिंग ऑफ लाईफ, म्हणजे जीवनात काही अर्थ आहे का वगैरे वगैरे, यात काही प्रयत्न करायचे का, कोण काय सांगते, असे या क्षुल्लक आणि निरर्थक प्रश्नाचं तिथे काहीही काम राहत नाही. कारण काय, असं जर काम तिथे असलं तर ती परमशांती आपण त्याला म्हणू शकणार नाही. म्हणून ते कृष्णमूर्ती म्हणतात सायलेन्स इज यू बट ओनली सायलेन्स अँड दॅट क्वाईटनेस, अँड इन दॅट सायलेन्स देअर इज नो क्वेश्चन अबाउट मिनिंग ऑफ लाईफ. ती इतकी परमशांत अवस्था तुम्हीच ती होता की तुम्हाला या जीवनाचा अर्थ वगैरे, जीवनाचं उद्दिष्ट वगैरे हा तिथे प्रश्नच उपस्थित होत नाही. आणि प्रश्नच उपस्थित होत नाही तर मग त्याचं काहीतरी आपल्याला उत्तर मिळेल या भानगडीत तुम्ही पडत नाही. कारण आता काय की सायलेन्स इज यू, तुम्हीच ती सायलेन्स आहे आणि सायलेन्स म्हणजेच तुम्ही आहे. त्याच्यामुळे आता हेन्स देअर इज नो क्वेश्चन अबाउट मिनिंग ऑफ लाईफ. दॅट इज देअर एनी मिनिंग टू लाईफ. मग असं जर आहे तर खरंच तुम्हाला असं अजून वाटते का की काहीतरी जीवनाला अर्थ असावा म्हणून? इज देअर एनी मिनिंग टू लाईफ ऑर नन ऑफ ऑल. किंवा मग आता काहीच असं विचारायचं काही कामच नाही अशी ती शांती असते का? बिकॉज इन दॅट सायलेन्स देअर इज दॅट ग्रेटर एनर्जी अँड देअर मस्ट बी दॅट एनर्जी, दॅट व्हायटॅलिटी अँड द स्ट्रेंथ टू सी बियॉन्ड वर्ड्स. आता ती इतकी परमशांती असते, इतकी ऑल प्रोव्हाइडिंग असते, सगळीकडे तीच दाटली असते की त्याच्यामुळे काय होते की ती जी इतकी त्याच्यामध्ये ताकद असते किंवा इतकीच ती सजीव असते आणि इतकी ताकदवाद असते की आता तुम्ही म्हणजे तुम्हाला ती स्ट्रेंथ टू सी बियॉन्ड वर्ड्स, म्हणजे आता तुमचे तिथे ते व्यक्त करण्यासाठी कोणते शब्द राहत नाही. इज दॅट सायलेन्स मेकॅनिक प्रोडक्ट ऑफ थॉट. अशी ही सायलेन्स अवस्था ही कुठल्या तऱ्हेच्या मेकॅनिझमपासून दूर असते. विचार त्याची निर्माण करू शकत नाही. विच सेज देअर मस्ट बी समथिंग बियॉन्ड मी, म्हणजे विचार म्हणजे कोणता की देअर मस्ट बी समथिंग बियॉन्ड मी, माझ्या व्यतिरिक्त किंवा माझ्याशिवाय किंवा माझ्यासहित काहीतरी सुपर कॉन्शियसनेस, हायर कॉन्शियसनेस वगैरे वगैरे असला पाहिजे, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत नाही. अँड सो फाइंड आऊट आय मस्ट बी सायलेंट. आता आपलं इतकंच उत्तर राहते की आता आपण ही जी परमशांती आहे किंवा ही शांती म्हणजेच मी, हा जो बोध आपला कसा होईल यासाठी तुम्हाला कृष्णमूर्तीचा अभ्यास करायचा आहे. आणि कृष्णमूर्तीचं सगळ्यात टीचिंग जर महत्त्वाचं असेल तर हेच आहे की सायलेन्स इज यू अँड यू आर द सायलेन्स. दोघांमध्ये काही फरक नाही. हा फरक जर समजा तुम्हाला सायलेन्स नसेल तर मग हे जीवनाचं उद्दिष्ट किंवा मग याच्या माझ्याशिवाय अजून काही कुठलाचं अस्तित्व आहे का असे तुम्हाला प्रश्न येतील. दॅट इज स्टील द मोमेंट ऑफ थॉट. आणि हे सगळं म्हणजे विचाराचंच एक प्रोडक्ट राहील किंवा विचाराचीच ती हालचाल राहील. बट अटेन्शन इम्प्लाइज दॅट देअर इज नो सेंटर. आणि जर तुम्हाला या गोष्टीचा बोध जर झाला म्हणजे तिथे जर तुमचं कायमचं लक्ष जर असलं तर तिथे इगोइस्टिक सेंटरच निर्माण होणार नाही. बट अटेन्शन इम्प्लाइज दॅट देअर इज नो सेंटर फ्रॉम विच यू आर अटेंडिंग. आणि हे अटेन्शन असं असतं की हे कुठल्याही सेंटरला नेहमी उद्ध्वस्त करते, की असं नाही की ज्या सेंटरपासून तुम्ही एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीकडे अटेन्शन देऊ शकले. द सेंटर इज द मी अँड इफ यू आर अवेअर फ्रॉम दॅट सेंटर देन युअर अटेन्शन इज लिमिटेड. खरं म्हणजे तुम्ही सेंटर आहात
आणि जर तुम्ही हे सेंटर गृहीत धरून कुठल्याही गोष्टीचं अटेन्शन करत असाल तर ते अटेन्शन नेहमी लिमिटेड राहील, त्याला काही अर्थ राहणार नाही. देन युअर अटेन्शन इज लिमिटेड. द सेंटर एक्झिस्ट व्हेन देअर इज चॉईस. आता हे इगोसेंट्रिक सेंटर जे आहे ना, हे तेव्हाच याचं अस्तित्व त्याच वेळा असते की देअर इज चॉईस. म्हणजे हा चॉईस म्हणजे दोन गोष्टीपैकी एक गोष्ट निवडणे म्हणजे तो झाला चॉईस. आणि हे सेंटरचं तर प्रभावी लक्षण आहे. द सेंटर एक्झिस्ट व्हेन देअर इज चॉईस अँड व्हेअर देअर इज चॉईस देअर इज ऑलवेज द मी. म्हणजे तुम्हाला कोणत्या दोन गोष्टीपैकी एखादी निवड जरी करायची असली, चांगली असो का वाईट असो किंवा काही असो, निवड म्हटली की व्हेअर देअर इज चॉईस देअर इज ऑलवेज द मी, माय एक्सपिरियन्स, माय नॉलेज. आणि ते काय करते, विच सेपरेट अस फ्रॉम यू. आणि ते भेदात्मक प्रतीती तुम्हाला आणि इतरांना वेगवेगळी करते. बट अटेन्शन फ्रॉम नो सेंटर इज व्हास्ट. पण ज्या ठिकाणी कुठलंही सेंटर नाही, कुठलंही लिमिटेशन नाही आणि अशा तऱ्हेचं जे कुठल्याही गृहीत धरून तुम्ही अटेन्शन ठेवत नाही असं जर काही असलं, म्हणजे तिथे नो सेंटर असलं तर ते अतिशय विशाल, बृहद वगैरे वगैरे असतं. देअर इज नो बाउंड्री इन दॅट अटेन्शन, देअर इज सायलेन्स. आणि अशा पूर्ण अवधानावस्थेमध्ये ती शांती वास करत असते. किंबहुना ती शांती म्हणजेच तुम्ही असता. सायलेन्स विच कंटेन्स द एनर्जी विच इज नो लॉंगर डिसायपेटेड. आणि ही नीरव शांतता म्हणजेच काय की त्या ठिकाणी कुठलीही एनर्जी वाया जात नाही किंवा तिथे एनर्जीचं पूर्णतः प्रगतीकरण असते. त्यामुळे तिथे फक्त शांतता आणि शांतताच असते, जी की कल्टिवेट केल्या जात नाही किंवा आजच्यापेक्षा उद्या असा काही प्रकार होत नाही. आणि अशी परम शांततामध्ये जीवनाचं उद्दिष्ट काय, याच्यामागे काय आहे, मला काय याच्यापुढे हायर सेल्फ वगैरे काही आहे का, मला कोणता तरी शोध घ्यावा लागेल का, हे सगळे प्रश्न त्या परमशांतीत विघळून जातात. नमस्कार.